नमस्कार, न्यूज मॉल 18 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी प्रियंका पाटील शेळके। जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी। 15 दिवसापासून जो दौरा सुरू आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा मातृतीर्थ ते शिवतीर्थ, आणि या दरम्यान अगदी तळागाळातल्या माणसांचे प्रश्न मांडणं, तळागाळांशी विद्रुप करणं आणि हा दौरा अहमदनगरमध्ये हा दौरा सुरू झालेला आहे। आता देखील तुम्ही पायी चालत आहात, हा पाथर्डी रोड आहे। काय सांगाल, तर नगरमध्ये उद्या तोफ धडकणार आहे, वाट बघताय सगळेजण। आज 16वा दिवस आहे आमचा, 17वा दिवस आहे, आज 17वा दिवस आहे आणि बुलढाणा राष्ट्रमाता माजी जाऊन अभिवादन करून निघालेली ही मुक्तसंवाद यात्रा 7वी लोकसभा अर्थात अहमदनगर जिल्ह्यामध्ये उत्तरमध्ये ही पोहोचलेली आहे आणि लोकांशी संवाद करणं चालू आहे। सकाळी 2 ठिकाणी शेतकऱ्यांच्या सोबत घोंगडी बैठका घेतल्या आहेत, आता अजून एक कॉर्नर मीटिंग करणार आहोत आणि भेटतोय, बस लोकांशी बोलतोय, जनमानस काय तो समजून घेण्याचा प्रयत्न करतोय। ताई, अगदी तुम्हाला आम्ही बघितलंय शेतात जाऊन तिथल्या महिलांशी तुम्ही बोलताय, प्रश्न जाणून घेताय, ग्राउंडला उतरल्यानंतर आणि जे सध्या घडामोडी सुरू आहेत किंवा जे फक्त टीका करणं आहे हे सगळं चालू, पण आज तुम्ही लोकांकडे जाऊन पाहताय, काय वाटतंय, काय मुद्दे आहेत, काय प्रश्न आहेत महत्त्वाचे? मला असं वाटतंय की ह्या सगळ्या कुरघोड्यांच्या राजकारणामध्ये पक्ष फोडाफोडी, नेते फोडाफोडी, घरं फोडाफोडी, या सगळ्यांमध्ये ना लोकाभिमुख विकासाचे मुद्दे बाजूला पडलेले आहेत। लोकाभिमुख राजकारण काय असलं पाहिजे त्याची चर्चा बाजूला पडली, सो त्यावर चर्चा झाली पाहिजे असं मला सातत्याने वाटते आणि ती चर्चा घडवून आणण्यासाठी जसं की महिलांच्या बद्दल एक अत्यंत सन्मानाचा दृष्टिकोन वाढायला पाहिजे, जो दिसत नाहीये मला। कंत्राट भरती, बेरोजगार, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, कॅमेरा उरलेली नाही, ड्रग्ज माफियांचा सुळसुळाट, असे अनेक मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांना घेऊन मी या लोकांशी संवाद साधायचा प्रयत्न करते। हेतू हा आहे की बहुत हो चुकी मन की बात, आप सुनेंगे जन की बात, क्या बात है। पंतप्रधानांच्या मन की बात पेक्षा लोकांचं गाऱ्हाणं काय ते ऐकणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं, म्हणून हे झालं। आणि त्यामुळेच सुषमा अंधारे थेट लोकांच्या शेत शिवारावर, थेट लोकांच्या दारात पोहोचत आहेत आणि ते प्रश्न जाणून घेतात। आज देखील त्या सध्या शहापूरमध्ये आहेत, शहापूरमध्ये इथे ग्रामस्थांसोबत चर्चा करणार, त्यांचं म्हणणं काय आहे, जो मुक्त संवाद सुरू आहे तो असाच मुक्त संवाद चालू आहे। ताई, राजकारण झालं, मुद्दा झाला, गेल्या 15 दिवसात मुलगी लहान आहे, भेट झाली आहे? नाही भेटली, आता आज कदाचित येईल ती, पण फर्स्ट टाइम गेल्या 6 वर्षात पहिल्यांदा इतके दिवस मी तिच्याशिवाय राहिली। एवढं पायी चालताय किलोमीटर, कशी काळजी घेतली जाते किंवा काय सांगाल त्याबद्दल? आहे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा आहे, होईल सगळं। अरे मी एक महिन्यासाठी चालणार आहे, माझ्या महाराष्ट्रातली कित्येक माणसं रोज पोटासाठी पायपीट करतायत, वणवण करतायत, डोक्यावर छप्पर नाहीये, पोटाला अन्न नाहीये, त्याच्यापुढे माझा संघर्ष काहीच नाही। नक्कीच अहमदनगरमध्ये सुषमा अंधारे या दाखल झालेल्या आहेत आणि अहमदनगरमध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यावरती त्या बातचीत करणारच आहेत, मात्र त्यांचा जो संघर्ष सुरू आहे तो फक्त तुम्हाला आम्ही लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न केला। धन्यवाद। शहरातल्या गर्दीला वैतागले आहात, निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचंय आणि तेही अगदी कमी अंतरावरती? चला तर मग शहरापासून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू श्यामला एक वेळ अवश्य भेट द्या। हॉटेल न्यू श्याम फॅमिली रेस्टॉरंट, बर्थडे पार्टी, किटी पार्टी, भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। आमचा पत्ता नगर सोलापूर रोड, वाळुंज। शहरापासून 10 मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू श्याम, एक वेळ अवश्य भेट द्या।